नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी छाया पाटील तुमच्यासमोर काही जोक, चुटकुले, विनोदी सांगणार आहे. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा. बघा, एक केळीवाला घरासमोरून चाललेला असतो. एक केळीवाला घरासमोरून चालला असतो. तर एक बाई वरच्या मजल्यावर राहत असते. ती त्या केळीवाल्याला बोलवते आणि म्हणते, काय डझन रे बाबा केळी? तर ती बहिरी असते बाई. तर तो म्हणते 12 रुपये डझन. तर ती म्हणते 13 देतो ना. हं. एक मीटर रीडिंगवाले एका बाईकडे जातात आणि त्या बाईला म्हणतात की आम्हाला मीटर रीडिंग करायचं आहे तुमच्या मीटरवरचं. तर त्या बाईने त्या मीटरला पाणी नाही लागलं पाहिजे किंवा धूळ नाही लागली पाहिजे म्हणून तिने आपला पेटीकोट त्याच्यावर वाळवलेला असतो. तर ते करा म्हणते, तुम्हाला मीटर रीडिंग चेक करायचं आहे तर करा म्हणते. पण ते मीटर रीडिंगवाले, बाई थोडं इकडे या ना, पेटीकोट थोडा उचला तुमचा, मीटर रीडिंग करू द्या आम्हाला. एका मुलाचा रिझल्ट लागतो शाळेमध्ये. तर तो पास होतो बरं. तो घरी जातो पण रडतच जातो. त्याचे पप्पा त्याला म्हणतात, का रे बा, आज रिझल्ट होता, तू नापास झाला का? नाही पप्पा, मी नापास नाही झालो, पण माझी टीचर नापास झाली. तर काय नाही, ती त्याच वर्गात राहिली ना, म्हणून मी रडत आहे. एक माणूस सतत रात्रीच्या वेळेस दवाखान्यात 7 ते 12 उभा असतो. एक मनुष्य दवाखान्यासमोर रोज 7 ते 12 उभा असतो. तर तिथल्या मॅडमचं लक्ष असते दवाखान्यातला, हा सतत येतो बा, 7 ते 12 का उभा राहतो. तर ती मॅडम म्हणते सिस्टरला, जा बरं त्याला वर घेऊन ये. तर ती सिस्टर त्याला वर घेऊन जाते. मॅडम विचारते, का रे बा, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू 7 ते 12? अरे तुम्हीच तर लिहिलं आहे मॅडम, स्त्रियांना पाहायची वेळ 7 ते 12.